ब्रॉट टू यू बाय विगार्ड। शिवसेना महाविकास आघाडीचे उमेदवार अमोलदादा कीर्तीकर यांच्या प्रचारार्थ बाईक रॅली जी आहे ती अगदी थोड्या वेळात निघते। स्वतः उद्धवसाहेब ठाकरे या रॅलीमध्ये सहभागी होत आहेत। अमोलदादा, आज तुमच्या प्रचारार्थ आजचा शेवटचा दिवस आहे, स्वतः उद्धव ठाकरे बाईक रॅलीमध्ये सहभागी होत आहेत। मतदारसंघामधलं काय चित्र पाहायला मिळतं? नक्कीच आज उद्धव साहेब बाईक रॅलीमध्ये सहभागी होणार आहेत, त्याच्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचं वातावरण आहे आमच्या मतदारसंघात तयार होणार आहे आणि नक्कीच एक चांगल्या पद्धतीचा मेसेज दिला जाणार आहे या माध्यमातून। आणि या मतदारसंघामध्ये गेले अनेक दिवस शिवसेना, उद्धवसाहेब ठाकरे आणि आमच्या महाविकास आघाडीचे सर्व पदाधिकारी अत्यंत चांगल्या रीतीने डोर टू डोर असेल, रॅलीच्या माध्यमातून असेल, चांगल्या पद्धतीचा प्रचार करत आहेत आणि मला असं वाटतं की आम्ही प्रचारामध्ये चांगल्या पद्धतीने आघाडी घेतलेली आहे आणि ते मतदानाच्या रूपातून कळणार आहे। पैसे वाटपाचे काही प्रकार मतदारसंघामध्ये घडत आहेत असं तुम्हाला शंका? भाइयों बहनों, उनके राज में पावर रहे अनस्टेबल और हम रखे सब स्मूथ और स्टेबल। हमारा नेता कैसा हो जो स्टेबल पावर दे वैसा हो। अब की बार वी गार्ड एसी स्टेबलाइजर का चमत्कार। बघा, ऐकायला तर बऱ्याच गोष्टी येतात आणि त्या पद्धतीने आम्ही ऐकलेल्या गोष्टींचा इलेक्शन कमिशनकडे आम्ही काही प्रमाणामध्ये तक्रारीसुद्धा मला असं वाटतं की आमच्या काही पदाधिकाऱ्यांकडून झालेलं आहे, पण त्याची पूर्ण मला माहिती त्या पद्धतीची नाही अजून। काल राज ठाकरे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची शिवाजी पार्कमध्ये सभा झाली। राज ठाकरे असं म्हणतात की उद्धव ठाकरे सत्तेमध्येच येणार नाहीत, त्यामुळे त्यांच्यावरती बोलणं टाळलं पाहिजे। तुम्हाला काय वाटतं, कालच्या सभेचा काय परिणाम पाहिला? मला असं वाटतं उद्धव साहेबांनी त्यांच्या भाषणात जे काय उत्तर द्यायचं ते दिलेलं आहे आणि नक्कीच मुंबईतली मराठी जनता असेल किंवा मुंबईत राहणारा जो कोणी माणूस असेल आणि महाराष्ट्रातला जो कोणी माणूस असेल तो शिवसेना, उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि पर्यायाने महाविकास आघाडीच्या सोबत राहणार आहे। उद्धव ठाकरेंच्या पाठीशी मुंबईकर राहतील 100%, मुंबईकर नाही। उनका बैकअप सिर्फ कल तक और हमारा चांद तक। हमारा नेता कैसा हो जो नॉन स्टॉप बैकअप दे वैसा हो। अब की बार वी गार्ड इन्वर्टर बैटरी का चमत्कार। तर महाराष्ट्रातली सर्व जनता कुठल्याही जाती, धर्माची, भाषाची असून दे, ती नक्कीच उद्धव साहेबांच्या पाठीमागे राहणार आहे। अमोल कीर्तीकर पुढच्या वेळेस लोकसभेमध्ये पाहायला मिळेल 100%। 7 लाख प्लस मतं आम्ही घेणार आहोत आणि 4 लाख प्लस मताने आम्ही निवडून येणार आहोत। 4 जूनला आपण बघूया। माझा विजय जो आहे तो निश्चित आहे। 7 लाख मतं घेऊन मी विजय होईल अशी प्रतिक्रिया अमोल कीर्तीकरांनी दिल्याचं पाहिलं होतं। कॅमेरा पर्सन अभिजित पिसेसोनी, प्रदीप कापसे, TV9 मराठी, मुंबई। ब्रॉट टू यू बाय विगार्ड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।